रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आता जो डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ कशा प्रकारे एडिट करायचा। तर हा व्हिडिओ एडिट करायचा एकदम सोपा। व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलाइट मोशन मटेरियल लागते, तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतंय। टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT सर्च करायचं, येऊन जाते। ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता आपण आपल्या 4 व्हिडिओला सुरू करूया। मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं इंस्टाग्रामवरती भेटून जातील। तर चला जरा वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरू करूया। तर चला व्हिडिओ चालू करूया। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये। तर चला व्हिडिओला सुरू करूया। तर तुम्हाला कसं आहे माहिती आहे का, व्हिडिओ एडिट करायसाठी कॅपकट आता नाव पण सांगितलं की मी तर तुम्हाला हे ॲप लागते आणि सुपर VPN लागते। जर तुमच्याकडे नसेल तर सुपर VPN तुम्हाला काय आपल्या प्ले स्टोरवरती भेटते। प्ले स्टोरवरती जायचं, सर्च करायचं सुपर VPN आणि आल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, तर सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्याला करायचं सगळा विषय कनेक्ट करून घ्यायचं। नंतर हे ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटते, एकदम लेटेस्ट व्हर्जन। नाद गोळा हो तर बोलू शकत नाही मी त्याच्याबद्दल, पण असू द्या, तुम्हाला दिलं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जायचं। टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT सर्च केलं की येऊन जाते, नाहीतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करा, डायरेक्ट टेलिग्रामवरती जाते, जॉईन करायचं आणि तिथून विषय हार्ड करायचा। ठीक आहे, तर चला मी ॲपला ओपन करून घेतो आणि मटेरियल वगैरे सगळं डाउनलोड करून घ्या। एकदम सोपा आहे, डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करून विषय हार्ड करून घ्या। ठीक आहे, नंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती एक मेसेज करायचा आहे। ठीक आहे, तर इथं आपल्याला जे काय आपलं मटेरियल असते ते मटेरियल इथं ओपन करायचं हित आहे। ठीक आहे, तर तुम्हाला सिम्पली अशा प्रकारे मटेरियल आहे, तुम्हाला सिम्पली काय करायचं मी सांगतो, नीट लक्ष द्या। ठीक आहे, ओके हां। तर ह्या व्हिडिओसाठी आपल्याला 4 ते 5 फोटो लागणार आहेत, फक्त HD वाले फोटो सिलेक्ट करून घ्यायचे। ओके हां, तर मी तर 5 फोटो सिलेक्ट केलेलो आहे। आता सिम्पली तुम्हाला ॲडेड 5 फोटोवरती क्लिक करायचे, ते बघू शकता। आणि एवढं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं, तर हे बघू शकता अशा प्रकारे होऊन जाईल। ठीक आहे, तर तुम्हाला आता यायचं एकदम स्टार्टिंगला। ठीक आहे, एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला जे काय आहे ते इथं ह्याच्यावरती क्लिक करायचं, कशावरती, ओव्हरलेवरती। ठीक आहे, ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर आता काय करायचं माहिती आहे काय ओके, तर तुम्हाला एकदम स्टार्टिंगला यायचं आणि स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं, ॲडेड ओव्हरलेवरती तुम्हाला सिम्पली जे काय आहे ते क्लिक करून घ्यायचं। ठीक आहे, ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या मटेरियलमध्ये अशा प्रकारे एक ब्लॅक शॅडो PNG असेल। ठीक आहे, तर ब्लॅक शॅडो PNG तुम्हाला इथं दिसते, बघू शकता, सिम्पली ॲड करून घ्यायच्या। ॲड केले की 2 बोटात धरून अशा प्रकारे ह्याला झूम करायचे खालीपर्यंत येईपर्यंत। ठीक आहे, अशा प्रकारे एवढं करून घ्यायचं व्यवस्थित। हे केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे ती अशी पूर्ण जेवढा आपला फोटो आहे म्हणजे फोटोच्या लास्टपर्यंत तिथपर्यंत ओढून घ्या पहिल्यांदा, तर बघू आपण नंतर। ठीक आहे, तर परत स्टार्टिंगला यायचं, ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये एक व्हिडिओ दिला आहे, सिम्पली हा व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही इथं ॲड केल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तर अशा प्रकारे थोडं पुढे यायचं, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं एक ऑप्शन दिसून जाईल। तर सिम्पली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती तुम्हाला जे काय आहे ते इथं क्लिक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, कुठे गेला भावा, हां गावला, तिथे सिम्पली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती तुम्हाला जे काय ते क्लिक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला ओव्हरलेमध्ये यायचं आहे। ठीक आहे, आणि हा जो पण आपण व्हिडिओ लावला होता त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं। तुम्हाला अशा प्रकारे स्प्लाइसचा एक ऑप्शन दिसते, सिम्पली स्प्लाइसवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथं जे इथे लायटनचा एक ऑप्शन दिसते, त्या लायटनवरती क्लिक करायचं। ठीक आहे, लेंथ फुल ठेवायची 100, ओकेवरती क्लिक करायचं। ह्याला सिम्पली अशा प्रकारे खाली वाढायचं आणि आपण जी शॅडो PNG लावली होती त्या शॅडो PNGवर आणून ह्याला सोडायचं। 2 बोटात धरून थोडं अशा प्रकारे झूम करू शकता आणि व्यवस्थित म्हणजे कसं बसतंय नाद गोळा। ठीक आहे, तर अशा प्रकारे ह्याला लावायचं, तर बरोबर विषय हार्ड करून घ्यायचा। हे झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायची, जी लेंथ बघू शकता कुठपर्यंत आहे, इथपर्यंत आहे। हे मी तुम्हाला सांगतो आता काय करायचं, नीट लक्ष द्या। ठीक आहे, तर आपण जे सॉन्ग लावलं त्या सॉन्गवरती तुम्हाला क्लिक करायचं। सॉन्गवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे थोडं पुढे येऊन बीट्सवरती क्लिक करायचे आणि ॲटो जनरेटच्या बीटवरती क्लिक करायचं। तुमचं VPN कनेक्ट असेल तर होतंय बरं का, हां, नाहीतर याचा आला की होत नाही, तसं नाही। व्हिडिओ पूर्ण वेळेला समजत असेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत जावा। तर हे बघू शकता ॲडिंग बीट चालू आहे, ॲटोमॅटिक बीट इथं ॲड होते। ठीक आहे, हां, हे बघू शकता ॲटोमॅटिक बीट लागते। त्याचं ह्याचं जे आहे हे तुम्हाला सगळे एकदम 0 आणून ठेवायचं, सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे होऊन जाईल। इथं बघू शकता किती 1 2 3 आणि 4 फोटो बसतात फक्त, आणि आपण किती लावले होते 1 2 3 1 2 3 4 आणि 5 फोटो। लास्टचा फोटोवरती क्लिक करा आणि लास्टचा फोटो जो आहे तो डिलीट करून टाका। ठीक आहे, आता सिम्पली आपण जे फोटो लावले त्या फोटोवरती क्लिक करायचे पहिले, अशा प्रकारे ह्याला पुढं वळायचे। हे बरोबर बीट पैसे आलं की ऑटोमॅटिक थांबते। ठीक आहे, व्हायब्रेट होते थांबते, अशा प्रकारे थांबवायचं की संपला की विषय। दुसरा पण फोटो अशा प्रकारे येऊन थांबला। ओके, तिसरा पण सेम पोझिशन, सगळं सेम, काही अवघड नाही, एकदम सोपा विषय हो। हे फक्त थांबत नाही। ठीक आहे, ह्याला थांबावं लागते कसं, तर इथं आपल्या आता डायरेक्ट बीट नाकोशी येत, म्हणजे लास्ट सॉन्गच्या ह्याच्यापाशी यायचं। इथं थांबलं काही पांढरी लाईन बघू शकताय। ओके, तर इथं आलं की सिम्पली तुम्हाला काय करायचं, ह्याला स्प्लिट करायचं आणि पुढचा पार्ट जो आहे तो डिलीट करून टाकायचा फोटोचा। ठीक आहे, अशा प्रकारे होऊन जाते एकदम असं कडक।
आता सिम्पली काय करायचं, हे जे आपलं ओव्हरले व्हिडिओ म्हणजे त्याच्यावर आपण जे लावलं होतं ब्लॅक शॅडो PNG वगैरे, तर तुम्हाला सिम्पली ओव्हरलेमध्ये जायचे, हे ब्लॅक शॅडो PNG वरती क्लिक करायचे आणि याची लेंथ जेवढा आपला व्हिडिओ आहे तेवढी ठेवायची. ठीक आहे. हां, तर एवढं असं सगळं झाल्यानंतर आता सिम्पली काय करायचं माहिती आहे का तुम्हाला, एकदम स्टार्टिंगला, ठीक आहे, एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला इथे इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केलं की थोडं अशा प्रकारे पुढे जायचं, लेन्समध्ये यायचं. ठीक आहे, आणि लेन्समध्ये बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला खूप सारे इथं इफेक्ट दिसून जातील. तर तुम्हाला वायबल नावाचा जो हा इफेक्ट आहे WOBBLE, सिम्पली हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि सिलेक्ट केल्यावर तुम्हाला सिम्पली ओकेवरती ह्याला क्लिक करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे होऊन जाईल. ह्याची जी लेंथ आहे ती पूर्ण जेवढा आपला व्हिडिओ आहे तेवढं लास्टपर्यंत वाढवायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे, म्हणजे हे कसं एकदम असं कडक दिसतंय. ओके. हां, तर एवढं असं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम असा इफेक्ट आहे, एकदम असाच कडक इफेक्ट शोधून तुम्हाला दिलोय. बाकी विषय एकदम हार्ड आहे. ठीक आहे, आता एवढं असं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट. तर तुम्ही तुमच्या हिशोबानुसार 1080 किंवा 720 2K 4K, तर मग संपलाच की विषय. एवढं असं ठेवायचं आणि एक्सपोर्टच्या बटनवरती फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. हां, आणि याच्यावर क्लिक केलं की 100% व्हिडिओ एक्सपोर्टची वाट बघायची. व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाला की व्हिडिओला आपल्या गॅलरीत सेव्ह करायचं. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण विषय कसा आहे तेवढं तुम्हाला करावं लागते. हां, तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. धन्यवाद ना पब्लिक.